नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत 3 कलरमध्ये छान अशी लेयर्ड करंजी. तर त्यासाठी मी इथं 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्या मैद्यामध्ये मी तूप पातळ करून घेतलेलं आहे, गरम करून नाही घेतलंय जास्त. तर 2 चमचे मी मोठं तूप घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याचा गोळा बसतो का ते पाहायचं. गोळा जर बसला नाही तर परत त्याच्यामध्ये 1 चमचा तूप ॲड करायचा आणि व्यवस्थित मिक्स करून बघायचं. याचा असा जर गोळा झाला तर तूप तुमचं व्यवस्थित पडलं आहे असं समजून घ्यायचं आणि मग त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची घट्टसर अशी छान कणिक मळून घ्यायची आहे. जास्त पण घट्ट करायची नाही, नाहीतर मग आपल्याला लाटताना प्रॉब्लेम येतो. आता ही कणिक आपण एक 15 ते 20 मिनिट झाकून ठेवूयात. तर मग सारण करण्यासाठी मी इथं एका पॅनमध्ये 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी इथं अर्धी वाटी दूध पावडर घालून घेणार आहे. तर अर्धी वाटी मी सगळे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत आणि 2 चमचे खसखस घालून घेतलेले. आता याला गुलाबी रंग येईपर्यंत छान आपण परतून घेणार आहोत. मग आता हे परतल्यानंतर याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच्यामध्ये आता मी अर्धी वाटी पिठी साखर घालून घेतलेली आहे. तर साखर मी मिक्सरमध्ये वाटतानाच त्याच्यामध्ये 4 ते 5 विलायची आणि थोडंसं जायफळ घालून त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं. तर आता हे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, पण 1 वाटी जर चुरा असेल तर त्याला अर्धी वाटी साखर सफिशियंट असते. मग आता ही साखर घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खोबरं गरम आहे तोपर्यंत साखर घालायची, म्हणजे त्याला छान मॉइश्चर येते. आता दुसरीकडे आपण साठा तयार करून घेणार आहोत. तर साठा करण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेले. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकतात. आता याच्यामध्ये आपण पातळ केलेलं तूप घालून घेणार आहोत आणि याची एक अशी छान पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता इकडे आपली कणिक पण छान भिजलेली आहे. याला आपण हाताने थोडंसं व्यवस्थित मळून घेणार आहोत आणि याचे समान असे 3 गोळे आपल्याला करून घ्यायचे. आपल्याला कारण कलरची करंजी करायची आहे, त्यासाठी मी इथं 3 गोळे करून घेतलेले आहेत. तर आता एका ह्याला मी ऑरेंज कलर आणि एका ह्याच्यामध्ये मी ग्रीन कलर मिक्स करणार आहे आणि एक व्हाईटच राहू देणार आहे. तर आता याच्यावर मी थोडंसं ऑरेंज कलर घालून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित अशा पद्धतीनं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीनं मी ग्रीन कलरचं सुद्धा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर आता हे आपले 3 गोळे तयार झालेले आहेत. तर आता प्रत्येक ह्याची आपल्याला एक छान अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. जास्त घट्ट म्हणजे जाड नाही करायचं, पातळ नाही करायचं. या पद्धतीनं मी या अशा आपल्या 3 चपात्या आता तयार झालेल्या आहेत. तर सगळ्यात आधी मी इथं ग्रीन कलरचं घेतलेलं आहे. त्या ग्रीन कलरवर आपण जो साठा तयार केला होता तो असा व्यवस्थित पूर्ण चपातीवर प्रॉपर एक समान लावून घ्यायचा. त्याच्यावर मग आपण व्हाईट कलरची चपाती ठेवलेली आहे, त्याच्यावर पण याच पद्धतीनं साठा आता आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि वर ऑरेंज कलरचं पण ठेवून साठा लावून घेतलेलं आहे. आता याचा आपल्याला छान व्यवस्थित गोल गोळा करून घ्यायचा आहे, रोल करून घ्यायचा आहे. त्या रोलला हलक्या हातानं दाबून मोठा करून घ्यायचा आणि मग त्याचे असे छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आता हे बघा तुम्ही, कसलं भारी दिसतंय ते 3 कलरमध्ये, किती सुंदर दिसतंय. आता याला आपल्याला छान लाटून याची छोटीशी पुरी करून केल्यासारखं लाटून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं मग ह्याच्यामध्ये आपण केलेलं जे सारण आहे ते भरून घ्यायचं. याला व्यवस्थित दाबून घ्यायचं. जर ते फुटलं तर त्याच्यातनं सगळा चुरा बाहेर येतो आणि याला मी आता हातानेच मुरड घालून घेणार आहे. तुमच्याकडे जर तो डिझाईनचा चमचा असेल त्यानं डिझाईन केली तरी पण चालतंय, पण मला ही अशी मुरड आवडते म्हणून मी हातानेच त्याला डिझाईन बनवते. तर हे बघा तुम्ही, कसली सुंदर दिसायली आहे ती करंजी, खूपच छान झालेला आहे. आता मी एकीकडं सगळ्या करंज्या करून घेतल्या. नंतर तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि मग मीडियम फ्लेमवर आपल्याला सगळ्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. तर आता इथं मी सगळ्या करंज्या तळून घेते. हे बघा तुम्ही, किती छान झाली आहे ही करंजी, दिसायला पण किती सुंदर आहे. तयार आहे आपली करंजी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात असंच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.